नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत डीसी जनरेटर यावरील प्रॉब्लेम्स. आता यापूर्वी आपण जे काही बघितलेत ते आपण सगळंच बघितलं की जनरेटर कशा प्रकारे काम करतो, त्याचे फंक्शन काय काय आहेत, पार्ट्स कोणते कोणते, हे सगळे गोष्टी आपण बघितलेले आहेत. आता आपल्याला बघायचं त्यावरती क्वेश्चन कसे असतात किंवा जे काही न्यूमेरिकल व्हॅल्यू आहेत ते कसे काढायचे किंवा परफेक्ट ईएमएम किती तयार होईल त्याची व्हॅल्यू कशी काढायची, हे गोष्टी आपल्याला बघायचे आहेत. आणि आपण चांगल्या प्रकारे शिकवलंय. डीसी जनरेटरचे बेसिक पार्ट झाले, त्यानंतर त्याचे फंक्शन झाले, त्यानंतर त्याच्यामध्ये वाइंडिंग वापरतात कोणती ते झाले, त्यानंतर ईएमएफ इक्वेशन झालं. म्हणजे किती एकदम इझी वेने सांगितलं रे आपण. म्हणजे आता हे लास्ट टॉपिक आहे. म्हणजे याच्यामध्ये झालं की डीसी जनरेटर हा चॅप्टर संपवतो. जर तुम्ही आयटीआय मध्ये शिकत असाल, पॉलिटेक्निक मध्ये शिकत असाल किंवा तुम्ही सीओ ला असाल, फर्स्ट इयरला आहे सीओ ला, त्यानंतर इजेला सुद्धा फर्स्ट इयरला आहे, म्हणजे एकदम एवढं चांगला कंटेंट आहे. किंवा तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर अशा टाइपचे क्वेश्चन येतात. किंवा तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असाल किंवा इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात. मग क्वेश्चन विचारतात म्हणजेच काय, किती किती ईएमएफ तयार होईल अशा प्रकारे विचारले जातं. किंवा एमएसबीटीच्या एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही 100% अशा टाइपचे क्वेश्चन येतात 4 मार्काला. आणि हे दोन जर घेतलं तर जनरेटरवरती कसलाही क्वेश्चन येऊ द्या, ते गेट मध्ये येऊ द्या किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येऊ द्या किंवा एमएसबीटी एक्झाम मध्ये येऊ द्या किंवा आयटीआयच्या एक्झाम मध्ये येऊ द्या, म्हणजे कुठल्याही एक्झाम मध्ये येऊ द्या, ह्या दोन जर तुम्ही प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे केले अशा टाइपचे दोन प्रॉब्लेम तर विषय संपला. पण त्यासाठी तुम्हाला खूप महत्वाने किंवा खूप डेडिकेटेडने अभ्यास करावा लागेल. आणि हे जे काही लेक्चर बघतायत ते एकदम चांगल्या वेळेने बघावं लागेल. आणि त्यावेळेस तुम्हाला मात्र यावरती कशाचीच भीती राहणार नाही, कशाचीच. तर बघा आता हे जे काही आहेत क्वेश्चन्स, ते क्वेश्चन्स वाचून घ्या आणि बघा बरं तुम्हाला काय काय जमते. आपण काय काय घेतले यामध्ये, एकदम सोपं आहे, काही जास्त अवघड नाही. मग बघा काय काय दिलेलं आहे. डीसी जनरेटर वरती आहेत. कशावरती आहेत? डीसी जनरेटर. मी म्हणतोय फक्त आणि फक्त डीसी जनरेटर वरती आहेत. मग ते कोणते कोणते आहेत? A4 पोल डीसी जनरेटर. आपण गिवन डाटा काढून घेऊ अगोदर. बघा आपल्याला काय म्हणतोय, एक 4 पोल आहेत. काय आहे? गिवन डाटा. काय आहे? गिवन डाटा म्हणजे जिवंत डाटा, म्हणजे जीवन आहे ना, जीवन देणारा डाटा म्हणजे जिवंत डाटा म्हणजे गिवन डाटा. 4 पोल म्हणजे काय? P इक्वल टू किती आहेत? 4 पोल डीसी जनरेटर हॅव्हिंग वेव्ह वाउंड. अरे वेव्ह वाउंड म्हणलंय इथं बघा, वाइंडिंगचे टाइप दिलेत. वेव्ह वाइंड आणि लॅप वाइंडिंग आपण बघितलं की नाही, शिकवलं की नाही चांगल्या प्रकारे. ते जर व्हिडिओ बघितला असेल तर सोपं आहे, आणि जर नाही बघितलं तर थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतो. मग ते व्हिडिओ जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, पटकन जाऊन तिथं बघून घ्या. आता बघायचं आपल्याला वेव्ह वाइंड दिलेलं आहे. काय आहे? वेव्ह वाउंड आर्मेचर वाइंडिंग. आता वेव्ह म्हणजेच काय? टुनुक टुनुक असा सांगितलं मी, समुद्राच्या लाटा त्या टाइप मध्ये. म्हणजे वेव्ह जर असेल तर त्या ठिकाणी पॅरलल पाथ किती असणार आहे? तर A इक्वल टू 2. हा मी सांगितलं बघा, बप्पा सांगितलं बी इक्वल टू म्हणजे नंबर ऑफ ब्रशेस इक्वल टू नंबर ऑफ पोल इक्वल टू पॅरलल पाथ. हे कशामध्ये असतात? लॅप मध्ये असतात. आणि नंबर ऑफ पोल आणि नाही, नंबर ऑफ ब्रशेस अँड पॅरलल पाथ इक्वल टू 2 असतात इरिस्पेक्टिव्ह ऑफ पोल. हे कशामध्ये सांगितलं? आपण वेव्ह मध्ये सांगितलंय, डिफरन्स घेतलेलं होतं. त्यानंतर अजून काय सांगितलं बघा, आर्मेचर वाइंडिंग हॅज 51 स्लॉट्स. आर्मेचर वाइंडिंग ठेवण्यासाठी स्लॉट्स किती आहेत? 51 आहेत. म्हणजेच बघा इथे घेऊ आपण, स्लॉट्स किती आहेत? 51. पण स्लॉटची गरज आहे का रे? काही गरज नाही. बघू स्लॉट्स कंटेनिंग 20 कंडक्टर्स. 20 कंडक्टर्स म्हणजे एका स्लॉट्स मध्ये एका स्लॉट्स मध्ये किती आहेत? 20 कंडक्टर्स आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला झड निघून जाईल. याचा अर्थ काय? झड निघून जाईल. म्हणजे 51 स्लॉट्स आहेत आणि त्यासोबतच एका स्लॉट्स मध्ये 20 कंडक्टर आहेत. किती कंडक्टर आहेत? 20 कंडक्टर. मग जेव्हा तुम्ही ह्या दोघांची गुणाकार कराल त्यावेळेस तुम्हाला कंडक्टरची व्हॅल्यू भेटून जाईल. तर आपण करू, काही अडचण नाही. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट आता काय दिले आता, व्हॉट विल बी द व्होल्टेज जनरेटेड इन द मशीन व्हेन ड्रायव्हन. ओके, व्होल्टेज काढा म्हणताय, म्हणजेच काय? ई काढा म्हणताय. आणि त्यासोबतच काय दिलंय बघा, जनरेटेड मशीन व्हेन ड्रायव्हन ऍट, म्हणजे एन दिलंय. किती दिलंय? 1500 आरपीएम. किती दिलंय? 1500 आरपीएम. ऍझ्युमिंग फ्लक्स पर पोल टू बी 7 मिलीवेबर. ओके, म्हणजे फ्लक्सची व्हॅल्यू घ्या म्हणताय 7.0 मिली वेबर. ओके, अजून काही दिले का? नाही. म्हणजे एवढे गोष्टी दिलेत तर आपल्याला काढता येईल का नाही? मग कॅल्सी घ्यायला पाहिजे भाऊ. तुम्हाला काय पाहिजे? कॅल्सी पाहिजे. आणि जर कॅल्सी नसेल
तर मग सगळं काही आयुष्याचं धुराळा होऊन जाणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला कॅल्शियम इम्पॉर्टंट आहे. बघा, जशी आता सांगतो, चला सांगूनच दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडस चांगलं वाटतंय. जसं एक ठराविक काळानंतर आपल्याला आपल्या जोडीदारची गरज आहे. बघा, एखाद्या ठराविक काळानंतर आपल्याला जशी जोडीदाराची गरज आहे, तशीच पॉलिटेक्निक मध्ये जर तुम्ही शिकत असाल तर कॅल्सीची मात्र आपल्याला गरज आहे. जर कॅल्सी नसेल तर आपण तिथं टिकू शकत नाही. तसंच ठराविक काळानंतर, ठराविक वेळानंतर, ठराविक वयानंतर जर जोडीदार नाही भेटला तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त आहे. तसाच जर कॅल्सी नसेल तर आपली पॉलिटेक्निक पूर्ण उद्ध्वस्त आहे आणि किंवा इंजिनिअरिंग हा उद्ध्वस्त आहे. त्यासाठी कॅल्सी इम्पॉर्टंट आहे. बघा, कॅल्सी आहे छोटच पण काम खूप मोठं करते. आता खरं सांगायला गेलं तर कसं असतं माहितीये का, जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपण बायको बघत असताना आपल्यापेक्षा कमी व्हायची बघतो का नाही, एखादी वर्ष कमी व्हायची किंवा छोटी हाईटला आपल्यापेक्षा छोटी असावी. मग तशीच कॅल्सी छोटी आहे पण कारनामे मोठी आहे, पण बायको छोटी आहे पण कारनामे मोठे राहतात. असं मोठी धरून बसते, आपल्याला कुठे जाऊ देत नाही, इकडे तिकडे हलवू देत नाही, अजिबात विचारच करायचं नाही. तशी कॅल्सीची गरज आहे. ओके, हा, चला. तर आता बघा, यामध्ये बघायचं काय, एवढे तर गोष्टी आहेत. मग आपण झड काढू घेऊ. काय काढू? झड कारण 51 स्लॉट्स आहेत आणि एका स्लॉट्स मध्ये 20 कंडक्टर आहेत. तर किती येते सांगा बरं? 51 इंटू 20 जर केलं तर किती येते? 1020 कंडक्टर. किती झाले? 1020. मग व्होल्टेज काढायचं. अरे सोपं आहे ना, आपण तर सांगितलं ईएमएफ इक्वेशन. काय सांगितलं? ईएमएफ इक्वेशन सांगितलंय. मग ते जे काही ईएमएफ इक्वेशन आहे तो आपण काय सांगू? ईएमएफ इक्वेशन काय आहे? इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर. काय आहे? ईएमएफ इक्वेशन. मग काय आहे? E इक्वल टू पी फाय झेड एन डिवायडेड बाय 60A. अरे असा क्वेश्चन होता पी फाय. आता हे डी नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल की बाबा डी दिला तर तुम्ही फाय म्हणलेलं. हा, तर प्रॉब्लेम येऊ शकतो. पी फाय झेड एन डिवायडेड बाय 60A. आपल्याला माहिती आहे पी म्हणजेच काय? नंबर ऑफ पोल. पी म्हणजेच काय? नंबर ऑफ पोल. मग पी दिले का? दिले. किती आहेत? 4. हे सगळे व्हॅल्यू ह्याच्यात फुटा. असे गच्चीला धरायचे, आणायचे, याच्यावरती फुटायचे. फुटायचे म्हणजे कसं? ठेवून टाकायचे. ओके, हे 4 ला 4 आला, राईट. पी म्हणजे फाय आहे. फाय म्हणजेच काय? 7 मिलीवेबर. अरे इंटू आहे ना याच्यामध्ये. ओके, इंटू 7 इंटू 10⁻³ कारण मिली आहे ना, मिलीला आपण 10⁻³ ने लिहितो. ओके, त्यानंतर झेड आहे किती आहे? 1020. आणि त्यानंतर एन आहे. एन किती आहे सांगा बरं? एन 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 1500 आरपीएम. थोडीशी जागा कमी पडली इथं. किती आहे? 1500 आरपीएम. किती आहे? ती आहे म्हणजेच काय? 1500 आरपीएम आहे. 1500 आरपीएम जर असेल तर इथे लिहून घ्या. आणि त्यानंतर डिवायडेड बाय 60 इंटू ए म्हणजेच काय? ए म्हणजेच काय? पॅरलल पाथ. मग वेवला किती पॅरलल पाथ? 2च. किती? 2. राईट. मग आता ह्याला कॅल्क्युलेशन करा. आता याला कॅल्क्युलेशन करायचं अजून सोपं करून देऊ का तुम्हाला? याच्यामध्ये बघा, हे कटतं, हे कटतं, हे कटतं आणि हे कटतं. मिली आहे ना. ओके, तर अजून सोपं झालं. जर कॅल्शियम मध्ये डायरेक्ट केलं तर काही अडचण नाही, करू शकता तुम्ही. 4 इंटू 7 इंटू 102 इंटू 15 डिवायडेड बाय 602. 6 इंटू 2. मग आता ह्याचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर काय? 4 इंटू 7 इंटू 102 इंटू 15. ओके, डिवायडेड बाय 120. जर ही व्हॅल्यू जर केली तर E इक्वल टू येईल आपला 357 व्होल्ट. किती? 357 व्होल्ट. 357 इथपर्यंत आपलं आलेलं काय आहे? बरोबर इक्वेशन आलेलं आहे. म्हणजे ते जनरेटर दिलंय. अशा टाईपचं जर जनरेटर असेल तर आपल्याला जे काही व्होल्टेज देणार आहे तो 357 देईल. लक्षात आलं का रे? बघ काय दिलं? नंबर ऑफ पोल घेतले 4. पॅरलल पाथ तर इथं दिलं नाही पण वेव्ह वाइंडिंग आहे म्हणून 2 घेतलं. त्यानंतर स्लॉट्स हा 51 आहेत आणि एका स्लॉट्स मध्ये 20 कंडक्टर आहेत. मग सगळ्याचे मिळून जे झाले ते किती? 1020 झाले. त्यानंतर ई काढायचं आहे आणि स्पीड त्याचे काही ड्रायव्हर म्हणजेच काय? फिरवणार आहे किती? 1500 आरपीएम ने. आणि त्यासोबतच जे काही एका पोलचा फ्लक्स हा 7 मिलीवेबर आहे. तर हे सगळे ह्या इक्वेशन मध्ये फुटायचे म्हणजे असे टाकायचे. जर तुम्ही हे व्हॅल्यू घेतलं तरी अॅक्युरेट आन्सर येईल आणि हे जरी घेतलं तरी अॅक्युरेट आन्सर येईल. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आणि इक्वल टू 357. बघा एवढे सोपे आहेत. आणि गेट मध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन येतात तर आपल्याला जमत नाही कारण आपण तिकडे लक्ष घातलेलं नाही. किती सोपं आहे? सोपं की नाही? पण तुम्हाला फक्त हे गिवन डाटा काढता आला पाहिजे आणि इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट बघा काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. लॅप वाउंड डीसी शंट जनरेटर. आता बघा लॅप
अरे लॅप म्हणजे काय आहे बघा, लॅप पॉइंटिंग आहे. लॅप म्हणजे एकावरती एक असतात. मग याच्यामध्ये काय सांगितलं होतं, बी आता गिवन डाटा, हा गिवन डाटा. अरे बाप्पाची स्पेलिंग सांगितलं होतं मी तुम्हाला, काय आहे बाप्पा, काय बाप्पा, बी इक्वल टू पी इक्वल टू ए. मग इथं आहे बाप्पा. मग बाप्पा म्हणजेच काय, पोल इक्वल टू पॅरलल पाथ. मग इथे सांगा पोल किती आहे, डिसिशन जनरेटर आहे, हॅविंग लॅप पॉइंट आहे. पोल दिले का, कन्सिडर 4 पोल दिले, किती आहे 4 पोल दिलेला आहे, चालते ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसिशन जनरेटर हॅविंग 80 स्लॉट्स विथ 10 कंडक्टर्स पर स्लॉट्स. म्हणजे स्लॉट्स किती आहेत, 80. म्हणजे झेड इक्वल टू स्लॉट्स इंटू कंडक्टर, स्लॉट्स इंटू कंडक्टर. म्हणजे स्लॉट्स किती आहेत, 80 गुणिले 10, म्हणजे हे जर केलं तर किती झालं, 800 झालं, राईट. कंडक्टर आले. त्यानंतर ईएमएफ दिले, ईएमएफ म्हणजेच काय, ई दिले किती 400 व्होल्ट दिले. अजून काय दिले का, नंबर ऑफ ऑन नो लोड व्हेन रनिंग ऍट स्पीड ऑफ 1000 आरपीएम. म्हणजे काय, स्पीड सुद्धा दिले, किती दिले 1000 आरपीएम. त्याच्यानंतर अजून काय दिले बघा, डिटरमाइन द फ्लक्स पर पोल कन्सिडर 4 पोल. ओके, काय काढा म्हणलं आपल्याला, फ्लक्स पर पोल काढा म्हणले. फ्लक्स पर पोल म्हणजे थोडक्यात काढा म्हणले फाय. काय काढा म्हणले फाय. आपल्याकडे इक्वेशन आहे ना रे, तेवढं का ताण घ्यायचा, आपल्याकडे इक्वेशन आहे का नाही. मग सांगा बरं काय काय येणार याच्यामध्ये. इक्वेशन कोणता होता सांगा बरं मला, इक्वेशन सांगा फटाफट फटाफट. हा तर इथं देऊ आपण ईएमएफ इक्वेशन ऑफ डिसी जनरेटर. काय लिहायचं इथं, ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर. मग त्याचा ईएमएफ इक्वेशन ई इक्वल टू पी फाय झेड एन डिवायडेड बाय 60 ए. मग काढायचं काय तुम्हाला, फाय काढायचं. मग फायला इथंच ठेवा, बाकी सगळ्याला इकडे घेऊन या. फायला इथंच ठेवा, बाकी सगळ्याला इकडे घेऊन या. म्हणजे काय येईल बघा, या फायला इथंच राहू द्या, इथंच, बाकी सगळे ई हे खालच्या वर येतील, याच्यासोबत जातील, कारण पार्टी चेंज करायला त्यांनी. पार्टी चेंज केली की त्याच्यासोबत येतो, डिवाइड बाय. आता हे जे ह्याची पार्टी आहे इकडे चेंज मध्ये, हे डिवाइड मध्ये येतील, झेड येईल आणि एन इक्वल टू फाय. मग इथं जे काही व्हॅल्यू आहे ते पुट करा, सगळे व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत, ई सुद्धा दिले, सगळे गोष्टी व्हॅल्यू दिलेले आहेत. मग सगळे व्हॅल्यू काढू आपण. मग फाय इक्वल टू, आता फाय इक्वल टू लिहितो मी, ई ची व्हॅल्यू किती आहे बघा 400, किती आहे 400 इंटू, त्यानंतर अजून काय दिले बघा, ए सांगणार आहे भाऊ, ए ए ए ए चिंट्या चिंट्या सांग ना, बबली सांग ना थोडं सांग बघ काय आहे याच्यामध्ये. हे 400 ई आलं, त्याच्यानंतर 60 आलं इंटू पॅरलल पाथ. मी सांगितलं तुम्हाला बाप्पा म्हणजेच काय, ब्रश इक्वल टू पोल इक्वल टू पॅरलल पाथ ऑफ दी लेफ्ट वाइंडिंग. हे सेमच असतं. ह्याला 4 ला 4 घ्या, पॅरलल पाथ आले, डिवायडेड बाय पोल किती 4 इंटू झड सुद्धा दिलेलं आपल्याला, किती आहे झड 800, किती आहे 800 इंटू एन सुद्धा दिले, एन किती दिले 1000, किती दिले 1000. सगळ्यांची बेरीज कर, सगळ्या, अरे बेरीज नाही, सगळ्यांची कॅल्क्युलेशन कर, किती येते सांग बरं. असं तर तोंडी घेतलं तरी येतंय, पण आपण आपल्याकडे कॅल्ची असलं तर काय, हे बघ हे कटलं हे कटलं, ओके. त्यानंतर बघ हा कटला हा कटला, हा कटला हा कटला, त्यानंतर हा कटला हा सुद्धा कटला. मग राहिलं का रे याच्यामध्ये, राहिलंय काय, काही नाही. मग बघा 4 राहिला इथला, गुणिले इथला 6 राहिला, डिवायडेड बाय हे किती राहिला बघा 8 राहिला इंटू 100 राहिला. मग आता ह्याला जेव्हा करता तेव्हा आता तोंडी येते की नाही, मग तोंडी करा. आपल्याकडे कॅल्सी आहे, जशी जिंदगीला कोणाची तरी गरज नाही तशी पॉलिटिक नाही, कॅल्सीची गरज आहे. मग बघा 6 इंटू 4 डिवायडेड बाय 8 इंटू 100. एक मिनिट 24 डिवायडेड बाय 8 इंटू 100. सोपंच आहे, 800 येतं. 0.0375. बघ हे जे काही आपलं ईएमएफ आलेलं आहे तो किती आलं रे 0.0375. मग हे आलं तुमचा काय फ्लक्स, काय आला फ्लक्स 0.0375 वेबर, काय आला वेबर. अशा प्रकारे जर तुम्ही असे क्वेश्चन जर बघितले तर एकदम सोपे आहेत आणि लाईट पण गेलेली आहे, तर एकदम सोपं आहेत आणि तुम्हाला काढता येतील. जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.